नमस्कार, मी विश्वास उटगी. आत्ता आपण इलेक्शनच्या शेवटच्या टप्प्यावरती आलेलो आहोत. म्हणजे 1 जूनला 7वी फेरी होईल. अर्थात त्या 57 ठिकाणी मुख्यतः उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल आणि पंजाब मधला काही भाग अशा तऱ्हेने निवडणुका आहेत. 57 जागा अजून निवडणुकीला जाण्यापूर्वी एनडीए म्हणा किंवा इंडिया अलायन्स म्हणा, दोघांकडून आम्ही 300 क्रॉस केले हे दावे येत आहेत. ते ऑफिशियली राहुल गांधींनी पण केले आहेत, मल्लिकार्जुन खरगेंनी पण केले आहेत आणि या ठिकाणी अमित शहा आणि नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान हे तर पहिल्यापासून 400 पार पडणारे लोक आहेत. पण तिसऱ्या फेरीनंतर इंडिया आघाडीने आम्ही ऑलरेडी 272 क्रॉस केले हे जेव्हा सांगायला सुरू केलं तेव्हा सगळ्या माध्यमांना मुलाखती देणं हे नरेंद्र मोदींनी आणि अमित शहानी सुरू केलेलं आहे. आता मुलाखती देणं म्हणजे काय, तर आपले आवडते जे लोक आहेत त्या लोकांना बोलवायचं आणि एकतर्फी ते आपलं म्हणणं माध्यमांपुढे मांडायचं, याला म्हणतात मुलाखत. तर मन की बात आणि हे कॅमेरा समोर बोलणं, पण जे या देशाच्या पंतप्रधानांना बोलायचे तेच बोलतायत. ते एवढ्यासाठीच बोलतायत की 272 क्रॉस जर इंडिया आघाडीने केलेत तर आम्ही ऑलरेडी 310 क्रॉस केलेत असं अमित शहा म्हणणं किंवा नरेंद्र मोदींनी म्हणणं. आणि मग 4 जून नंतर काय होईल किंवा 2025, 27, 47 मध्ये काय होईल याविषयी बोलत राहणं. हे बोलत असताना स्वतःकडे परमात्म्याचा प्रतिनिधी असं नव्हे तर परमात्म्याचा अवतारच समजणं. त्यांच्या चमचांनी काही म्हणू संबित पात्रासारख्या, पण स्वतः पंतप्रधानांनी मी बायोलॉजिकल प्रॉडक्ट नाही असं म्हणणं आणि स्वतःला परमात्मा समजून घेऊन या इलेक्शन मध्ये आम्ही पुन्हा एकदा सत्तेवर येऊ असं म्हणत असताना अमित शहानी सांगणं की आता आम्ही 310 क्रॉस केलंय, अजून एक फेरी बाकी आहे 1 जूनला, आणि म्हणून मी 1 जूनचा संदर्भ दिला. आता दोन्ही आघाड्या जर आम्ही 300 क्रॉस करू असं म्हणाल्या तर शेवटी प्रश्न येतोच की 6 राऊंड्स मध्ये नेमकी परिस्थिती काय आहे. ज्या राज्यांमध्ये लोकसभेला मागच्या वेळेस 25 पैकी 25, 29 पैकी 29 किंवा ज्या ठिकाणी 2-4 फरकाने म्हणजे कर्नाटक, तेलंगणा या ठिकाणी बीजेपी जवळजवळ सगळ्या जागांवरती 2-4 फरकाने सोडल्या, तर असं ज्या बिहार, यूपी, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा हे पिक्चर होतं. 2019ला ते होतं. पण 2019 आणि 2024 मध्ये अक्षरशः जमीन आणि आसमानाचं अंतर आहे, हे कोणीही सांगेल. त्यामुळे इलेक्शनच्या पहिल्या फेरीच्या आधी जर विकसित भारताच्या संकल्पनेविषयी किंवा मोदींच्या गॅरंटीविषयी ज्या जाहिराती आपण बघत होतो त्या जाहिरातींचा किंवा त्या गॅरंटीचा कोणताही उल्लेख किमान या मोदी आणि शहांच्या ह्यांच्या भाषणात आपण बघितला का? त्याच्याऐवजी भारत, पाकिस्तान, हिंदू, मुसलमान, राम आणि रामाचं मंदिर याच्या पलीकडे त्यांचे मुद्दे नव्हते. किंवा काँग्रेस आणि परिवारवाद आणि करप्शन आणि आम्ही सगळ्याच सीएमना आता जेलमध्ये पाठवू म्हणून त्यांनी दोघांना जेलमध्ये पण पाठवलं. पण तरीही सर्वत्र डिफेन्सिव्हर कोण असेल तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. आणि रिपोर्ट्स तर असेच येतात की मध्य प्रदेश मध्ये, राजस्थानमध्ये, यूपी मध्ये आता इंडिया अलायन्सची एकूण जी काय आघाडी आहे ती निश्चितपणे पुढे दिसते. त्यामुळे ते योगेंद्र यादव असतील किंवा अन्य कोणी सेफॉलॉजिस्ट असतील, युट्यूबर्स मध्ये अनेक जे 40-45 चॅनल्स आहेत, या सर्वांनी इंडिया अलायन्सला प्रचंड मोठी वाढ दाखवलेली आहे. मी स्वतः 6 फेऱ्यानंतर जे प्रत्येक फेरीचं विश्लेषण केलंय, इंडिया आघाडी ही 310 क्रॉस करते
असं माझं स्वतःचं आकलन आहे. किंबहुना पहिल्यापासून सातत्याचं आकलन हे असं आहे की नरेंद्र मोदी आणि शहा यांचा भारतीय जनता पक्ष हा 186 ते 190 हे पार करू शकत नाही. राम मंदिराच्या निर्मितीनंतर 15 दिवसात RSS ने जे काही इंटरनल पोल घेतला तो सुद्धा 180चा पर्यंतचा आहे. आणि हे सर्व पोल्स हे भारतीय जनता पक्षाला 200 पेक्षा पुढे देत नाहीत. अशा वेळेस एक डिफेन्सिव्ह भाग म्हणून मार्केट बघा 75,000 सेन्सेक्सच्या पुढे गेलेले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बघा 2.10 लाख कोटीचा सरप्लस देतो आहे. त्याचे ऑफिशियली कागद बाहेर यायचे, पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारत सरकारने न मागता पैसे देतोय 2.10 लाख कोटी सरप्लस. अशा तऱ्हेच्या गोष्टी किंवा आमचं जगात कसा दबदबा आहे आणि आमची इकॉनॉमी 5 ट्रिलियन मार्केटमध्ये गेली आहे, प्रत्यक्षामध्ये आम्ही कसे पुढे जात आहोत असं अर्थमंत्र्यांनी म्हणणं हा सगळा प्रचाराचा भाग झाला. वस्तुस्थिती अशी आहे की या देशामध्ये विषमता, संपत्तीची मक्तेदारी ही इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की रोजगार नाहीत आणि बेकारी प्रचंड आहेत. तेव्हा काँग्रेसचा आणि राहुल गांधींचा न्यायपत्राचा बोलबाला बिहार, UP, राजस्थान या सर्व हिंदी बेल्टमध्ये मोठ्या प्रमाणात होतोय. बिहारमध्ये तेजस्वी रोजगाराच्या मुद्द्यांवरती प्रचंड ताकदीने बोलतायत आणि मोदी विरुद्ध तेजस्वी हे तिथलं वातावरण आहे. UP मध्ये अखिलेश आणि राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे लाखोंच्या सभा घेत आहेत. त्यांचे रोड शो बनारसमध्ये सुद्धा न भूतो न भविष्यती अशा प्रकारच्या होत आहेत आणि वारं पूर्णपणे फिरलेलं आहे. आणि 80 पैकी UP मध्ये जवळजवळ 35 ते 40 सीटा या इंडिया अलायन्सकडे येत आहेत. अशा वेळेस भारतीय जनता पक्षाचा पराभव नक्की आहे आणि त्याचबरोबर इंडिया अलायन्सचा विजय हा नक्की आहे. असं जेव्हा आज बाहेर मीडियामध्ये वातावरण आहे, लोकांमध्ये प्रत्यक्षात वातावरण आहे, ते बेरोजगारांमध्ये आहे, ते शेतमजुरांमध्ये आहे, ते शेतकऱ्यांमध्ये आहे नव्हे, ते मध्यम वर्गामध्ये सुद्धा आहे. कारण का पब्लिक सेक्टर टिकला पाहिजे याकरता मध्यम वर्गाने सुद्धा, कामगार वर्गाने सुद्धा मोठ्या प्रमाणात मोदीच्या विरोधात कॅम्पेन केलंय आणि मतदान केलंय. आणि म्हणूनच जायगा तो मोदी ही हे असं वातावरण असताना आता सर्व बाजूंनी ED आणि CBI सुद्धा चाललेले नाहीत, हे नाणं सुद्धा चाललेलं नाही, इतकं सगळं स्पष्ट होत असताना आता मोदी आणि शहा हे वक्तव्य देत आहेत आम्ही 310 पार केलं. त्यामुळे आता हे जे काय स्पेक्युलेशन आहे, ही जी काय सत्तेसाठी आम्ही नक्कीच आम्ही पार्लमेंटमध्ये जाणार, त्यामुळे EVM चा प्रश्न हा आत्ता कळीचा प्रश्न झालेला आहे. EVM चा प्रश्न कळीचा कसा आहे हे कपिल सिब्बल यांनी मुलाखत देऊन सांगितलेलं आहे. दुसरा प्रश्न 17C चा प्रश्न, म्हणजे 17C हा प्रत्यक्ष मतदान जे झालंय त्या ठिकाणी त्याचे आकडे सुप्रीम कोर्टाने जरी आदेश दिला नाही तरी इलेक्शन कमिशनने आम्ही कसे पारदर्शक आहोत हे सांगण्याकरता जे आकडे दिलेले आहेत, आता त्यांनी तो जो बॉल आहे जो त्यांच्या कोर्टात होता, जो ADR किंवा जनतेने त्यांच्या न्यायालयात टाकला होता, तो आता न्यायालयाने निष्पक्ष भूमिका घेण्याच्या नावाखाली काहीच केलं नाही. पण निवडणूक आयोगाने सरळ सरळ ते आकडे काल मध्यवर्तीद्वारे लोकांसमोर दिलेले आहेत. मग प्रश्न उरतो की इलेक्शनचे मतदान झाल्याचे आकडे आलेले आहेत, पर्सेंटेज जाऊ द्या, पण मतदान किती झालंय आकडे आल्यानंतर जे महाविकास आघाडी त्याचे जे उमेदवार आहेत ज्यांना वाटतं की आम्ही निवडून येऊ, त्यांनी 17C चे फॉर्म आपापल्या मतदारसंघातले गोळा करणं आणि त्याचं टॅली घेणं इलेक्शन कमिशनने दिलेल्या आकड्याच्या आधाराने हा ग्रहपाठ हा करावंच लागेल. कारण इलेक्शन कमिशन 4 तारखेला जेव्हा मशीन्स उघडतील पोलिंग एजंटच्या समवेत, तेव्हा पोलिंग एजंटने काय खबरदारी घ्यावी हे अर्थातच कपिल सिब्बल सारख्या एका मोठ्या सुप्रीम कोर्ट लॉयरने सांगितलेलं आहे. आणि माझं म्हणणं किमान उमेदवारांनी आपल्या मतदारसंघामध्ये 17 सीटले आकडे
आणि निवडणूक आयोगाने दिलेले आकडे, जाहीर केलेले आकडे, याचं क्रॉस चेकिंग करावं. आणि जर तुम्हाला वाटलं की या आकड्यांमध्ये हेराफेरी आहे, फरक आहे, तर तो 50,000 फरक जर राहुल गांधींना अमेठीमध्ये मागच्या वेळेस पराभवाला सामोरं जावं लागलं, तर आता जिंकलेले उमेदवार पण हरू शकतात, हरलेले उमेदवार पण निवडू शकतात. अशी परिस्थिती कोणी जर संशयाचा भोवरा निर्माण केला असेल, तर लोकांना म्हणजे उमेदवारांना जागरूक राहावं लागेल. आणि म्हणून जेव्हा एनडीएचे नेते म्हणतात की आम्ही 310 पार केलंय 6 फेऱ्यानंतर, आणि इंडिया आघाडीचे नेते म्हणतात आम्ही 300 तर पार केलेलंच आहे, त्यामुळे निवडणूक आयोग काय खेळू करू शकतो याच्याविषयी, ईव्हीएम मशीन, त्याची सुरक्षा, ईव्हीएम ओपन करताना आणि ईव्हीएम जेव्हा क्लोज झालं त्याचं टायमिंग, आणि पोलिंग एजंटने काय करावं याविषयी कपिल सिब्बल यांनी केलेलं मार्गदर्शन हे मोलाचं ठरतं. पण त्यापूर्वी संशय जर आला उमेदवारांना, तर त्या उमेदवारांनी 17C मधले आकडे ते बदलले जाणार नाहीत. ते वेबसाईटवरती नसतील, पण तुमच्या हाताशी आलेले आहेत. त्याचं प्रत्येक उमेदवाराने क्रॉस चेकिंग करावं. ते इंडिया अलायन्स मधल्या लोकांनी पण करावं आणि ते भाजपच्या अलायन्स मधल्या पण लोकांनी करावं, असं आव्हान इलेक्शन कमिशननेच दिलेलं आहे. जादूगार आपली जादू दाखवतो तेव्हा आपल्याला म्हणतात ती कळतं ती फसवी जादू आहे, पण शेवटी तो जादूगार यशस्वी ठरतो आपल्याला फसवण्यामध्ये. इलेक्शन कमिशन आपल्याला हे आकडे दिल्यानंतर सुद्धा आपण फसवू शकतो का? घोडा मैदान जवळ आहे. जिथे मतदान झालंय तिथे निदान क्रॉस चेकिंग साठी मोठा वाव आपल्याला इलेक्शन कमिशनने दिलाय. आपण त्याचे धन्यवाद मानले पाहिजेत. त्यामुळे उगाच आरोप न करता इलेक्शन कमिशन दिलेले आकडे आणि 17C चे आकडे हे ताळा घेऊन आपण तयारीत राहिलं पाहिजे, जर आपल्याला इंडिया अलायन्सचे उमेदवार म्हणून निश्चितपणे विजय होऊ असं वाटत असेल तर. कारण खेळी सर्व बाजूने होते आहे. काही जण म्हणतात की सत्ता सोडली जाणार नाही, या भ्रमात राहण्याची कोणाला गरज नाही, पण किमान आपण निवडून येण्याची शक्यता असताना आपण पराभूत होणार नाही आकड्यांच्या खेळामध्ये, याची खात्री तर आपण करून घेऊ. आपल्या हातात इलेक्शन कमिशनचं निवडून आलो असं पत्रक मिळवणं ही पहिली गरज आहे. आणि पार्लमेंटमध्ये जाण्यापूर्वी तिथे अमित शहाने किती गार्ड नेमलेत याची चर्चा नंतर करता येईल. पहिल्यांदा इलेक्शनच्या जो काय प्रिसाइडिंग ऑफिसर आहे याच्याकडून किंवा इलेक्शन कमिशन कडून मी जिंकून आलो याचं तरी पत्र घ्यावं लागेल. आणि म्हणून आज हा व्हिडिओ एवढ्यासाठी केला की दोन्हीकडचे दावे मोठे असतील, पण प्रत्यक्षात काम उमेदवारांना करायचे आहे. इलेक्शन कमिशन आपलं काम करतंय, आपल्या उमेदवारांनी आपलं काम करावं याकरता मोठ्या होमवर्कची गरज आहे. आणि त्या दृष्टीने हा व्हिडिओ केलेला आहे. मी इथेच थांबतो. पण निव्वळ भाषणबाजी करण्यापेक्षा होमवर्क करून सुप्रीम कोर्टामध्ये 200 ते 300 अर्ज हे 1 तारखेपर्यंत तयार करणं, यासाठी सर्वच उमेदवारांना आपलं होमवर्क करावं लागेल. नाहीतर उगाच नुसत्या ऑफिसमधल्या मीटिंगांना आता काहीच अर्थ नाहीये. धन्यवाद. इथेच थांबतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर मॅक्स महाराष्ट्राला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. इथेच थांबतो.